आज दिवसभरातली मोठी बातमी, टोल नाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट न दिल्यानं एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षकानं टोलच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केलाय। काल रात्री नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर हा सगळा प्रकार घडलाय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अंगरक्षकानं टोल केबिनच्या काचेवर एवढ्या जोरानं प्रहार केला की नंतर ती काच उडून कर्मचाऱ्याच्या नाकाला लागली। संदीप घोंगडे असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केलं गेलंय। दरम्यान एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे मात्र नजर चुकीनं हा सगळा प्रकार घडल्याचा दावा करतायत। शिवाय जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा बाजूच्याच लेनमधून एकनाथ शिंदे यांची गाडी देखील जात होती असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। ज्या टोलनाक्यावरती ही सगळी घटना घडली त्या टोलनाक्यावरच्या परिस्थितीचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पण ही घटना नेमकी घडली तेव्हा काय झालं, सीसीटीव्हीत काय कैद झालंय त्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया। टोलनाक्यावरती कलेक्शन सुरू होतं, त्याने पैसे घेतले आणि त्यानंतर बघा एखादा स्फोट झाल्यानंतर काच ज्या वेगानं फुटते तशा पद्धतीनं त्या काचेवरती मारलं गेलं आणि त्यानंतर काचेचे जे तुकडे होते ते तुकडे वेगानं आतमध्ये आले आणि त्यानंतर या जो कर्मचारी आहे त्याच्या नाकाला जखम झालेली आहे। खरं तर हात लागला असं म्हटलं गेलं, पण हात लागल्यावर इतका मोठा काच फुटणार कशी आणि ती लागणार कशी हा प्रश्न असतो, पण कसा प्रहार केला गेला हे यातून स्पष्ट होत आहे। दरम्यान रात्री ही सगळी घटना घडली, पण आता त्या ठिकाणच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। घोटी टोल नाक्यावरच्या 5 नंबरच्या लेनमध्ये मी आता उभा आहे, जिथे काल रात्री 1:30 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डनं टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली, ज्याच्यामध्ये तो रक्तबंबाळ झालेला आहे। ही तीच लेनमधली तिकीट खिडकी आहे, टोल खिडकी आहे, जिथे काल रात्री हा सगळा प्रकार घडलेला होता। 5 नंबरच्या रो मधून जे आहे एकनाथ शिंदेच्या बॉडीगार्ड आणि त्यांच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या इथून जात होत्या आणि बाजूच्या 6 नंबरच्या लेनमधून एकनाथ शिंदेची गाडी गेल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत। व्हीआयपी मोमेंट असल्यामुळे 6 नंबरची बंद असलेली लेन जी आहे ती सुरू करण्यात आली, तिथून एकनाथ शिंदेचे गाड्या ज्या आहेत त्या पास झाल्या, परंतु बॉडीगार्डच्या ज्या गाड्या आहेत त्या या 5 नंबरच्या लेनमध्ये आल्या आणि त्याच दरम्यान धोंगडे नावाचे जे टोल कर्मचारी आहेत ते इथे बसलेले होते आणि आपण जे सीसीटीव्ही मध्ये बघतोय त्यांच्यावर जो हल्ला झाला, जे काही त्यांना लागलं, जखमी ते झाले, ते याच ठिकाणी ते बसलेले होते। ही संपूर्ण काच आपण बघू शकतोय। एकनाथ शिंदे म्हणताय की ती चुकून केवळ काचेला हात मारला आणि ती फुटली, परंतु इतकी मोठी काच ही केवळ एखाद्या धक्क्याने किरकोळ फुटू शकते यावर खरं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही। ही संपूर्ण काच फुटल्यानंतर त्याचे काही भाग जो आहे तो या कर्मचाऱ्याला लागला, ज्याच्यामध्ये धोंगडे नावाचा कर्मचारी पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला आहे। रात्री ही सगळी घटना घडल्यानंतर या ठिकाणी एकच धावपळ उडाली। धोंगडे यांना घेऊन जखमी अवस्थेत इथल्या जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। कानाला आणि नाकाला त्यांच्या जबर जखम होती आणि त्याच्यामुळे उपचारासाठी त्यांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीनं टोल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं हे एकनाथ शिंदे पाठीशी घालणार आहेत का, त्यांच्या बॉडीगार्डवर ते काही कारवाई करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, घोटी। दरम्यान या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। थोड्याच वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी फोनवरून बातचीत केली, त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया। नाशिकवरून ठाण्याकडे येत होतो बरं, आणि ठाण्याकडे येत असताना आमची गाडी टोल पास करून पुढे आली आणि जवळपास ती गाडीची पोलिसांची गाडी मागे राहिली असल्यामुळे पाठीमागे काय झालं हे मला कळलंच नाही। मी ठाण्यात गाडीतून उतरत असताना मला पोलिसांनी सांगितलं की घोटीला असा प्रकार झाला, आमची गाडी ते बूम लावल्यामुळे सोडत नव्हते, तर काचेवर गाडी सोड म्हणून हात मारला, ती दुर्दैवाने काच फुटली आणि काच फुटली आणि त्या कर्मचाऱ्याच्या नाकाला लागली। कुठल्याही प्रकारे त्याला आम्ही धरून मारहाण केलेली नाही। शिंदे साहेब, माझ्या समोर आता सीसीटीव्ही फुटेज आहे या मोबाईलमध्ये, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की आपला जो काही कोकाटे नावाचा कर्मचारी बॉडीगार्ड आहे हा धोंगडे नावाच्या या कर्मचाऱ्यापर्यंत आलाय आणि त्यांनी त्याला थेट हल्ला केलाय त्याच्यात त्याला जी बुक्की मारली याच्यात काच तर फुटलीच, पण ती जी आहे ती थेटपणे या कर्मचाऱ्याला लागल्याचं याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय।
हा कर्मचारी रक्तबंबाळून त्या केबिनमधून उठला आणि तिथे बसलेला आहे खुर्ची सोडून बाजूला. हे स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतंय. हल्ला नजर चुकीने काच फुटली असं नाहीये, तर स्पष्टपणे दिसतंय की उद्देशच थेटपणे हल्ला करण्याचा आणि मारण्याचा हे याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. बोला मंत्री महोदय. काचेवर हात मारलाय, ती काच फुटून त्याला लागली आहे हेही म्हणालो, आणि त्या उपर जर या ठिकाणी आणखी काही पुरावे निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल. पण काच इतकी नाजूक होती का की ती फुटावी आणि त्यानंतर तो इतका जखमी व्हावा? ते आता काच फुटलेलीच आहे. त्या काच कुठे काहीतरी काठीने किंवा लोखंडी रॉडनी फोडले असं काही नाहीये. काच हातानेच फुटली आहे म्हणजे काच कमकुवत असू शकते. आणि जर तसं जर त्या सीसी फुटेजमध्ये जाणीवपूर्वक या लोकांनी त्याला धरून मारहाण केली असेल, नाक फोडलं असेल, त्याला दुखापत करण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे त्याची खात्री केली जाईल.